वॉटर सोल्युबल फर्टिलायझर हे लगेच लागू होतात. लगेच लागू होण्याचा अर्थ असा आहे काय, वापरल्या लगेच की 1-2 दिवस 4 दिवस त्याला लागतो. तर ते एक आम्हाला समजून घ्यायला आवडेल. आणि शेवटचं उदाहरण द्यायचं झालं तर कलिंगड आहे. कलिंगडाची काढणी जर मला करायची आज, तर आज काढणी करायची तर मला किती दिवसापूर्वी खत वापरलं पाहिजे आणि ते किती दिवसापर्यंत लागू होईल. तर या दोन्ही मध्ये आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल? ठीक आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण फर्टिलायझर टाकतोय ते हो. आपल्या पिकाला कधी लागू होते. हो. जसं की आपण बल्क फर्टिलायझर वापरतो ते लागू होण्याचा कालावधी युरिया असेल तर 8 ते 10 दिवस असेल. स्फुरदयुक्त खतं आहे तुमचं 20-25 दिवसानंतर लागू होतात. आणि पोटॅशयुक्त खतं जर तुम्ही वापरली, बल्क फर्टिलायझर म्हणतो मी शेतकरी बंधूंनो, 45 दिवसाच्या पुढे लागू होतात. म्हणजे साहजिकच आपण बल्क फर्टिलायझरचा विचार जर केला तर ते आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला लागवड आहे त्याच वेळेला आपल्याला वापरणं गरजेचं आहे. नंतरच्या काढणीच्या टप्प्यामध्ये जर आपण त्याचा वापर केला तर ते ह्या पिकाला लागू होणार नाही, पुढच्या पिकाला त्याचा फायदा होऊ शकतो. वॉटर सोल्युबल फर्टिलायझर मध्ये असं आहे, जी काही त्यातली नत्रयुक्त खतं आहेत ते दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पिकाला लागू होतात. जी काही स्फुरदयुक्त खतं आहेत ती तुमच्या 5 ते 6 दिवसानंतर चालू होतात लागू व्हायला. आणि जी तुमची पोटॅशयुक्त खतं आहे ते 10 ते 15 दिवसानंतर लागू होतात. मग आपण जसं तुम्ही कलिंगडाचा प्रश्न केला, जर तुम्हाला कलिंगड काढायचं आहे आणि मार्केटला न्यायचं आहे तर तुम्हाला त्याच्या आधी 20 दिवस पोटॅशयुक्त खतांचा वापर तुम्हाला चालू करायचा आहे. म्हणजे 15 ते 20 दिवस, जेणेकरून ते तुम्हाला त्या ठिकाणी लागू होईल. स्फुरदयुक्त खतांचा वापर जर तुम्हाला करायचा आणि तुमच्या पिकाला स्फुरदाची जर गरज आहे तर 5 ते 10 दिवस आधी जर तुम्ही चालू केलं तर ते तुम्हाला त्याचा लागू त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून आपण ज्या वेळेला सुरुवातीला मी मगाशी म्हटलं की लागवड केल्यानंतर आपल्याला वॉटर सोल्युबलची ड्रेंचिंग का करायची आहे, की पीक जे आहे ज्या वेळेला लागवड केल्यानंतर मुळी सेट व्हायला 4-5 दिवस घेतं आणि त्या ज्या वेळेला मुळी ऍक्टिव्ह व्हायच्या परिस्थितीमध्ये येते त्यावेळेला जर आपण ड्रेंचिंग जर केली तर निश्चितच 4-5 दिवसानंतर त्याचा अपटेक चालू होणार आहे आणि पिकाची वाढ सुरुवात होणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर अवश्य करा. ॲग्रोस्टारच्या YouTube चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.